या जनरल पेपरमध्ये जो अभ्यासक्रम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा, हा अभ्यासक्रम एवढा महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात, भारतामध्ये जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांना प्रामुख्याने अगदी ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, पोलीस असेल, इथपासून ते कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, DYSP, SP म्हणजे UPSC आणि MPSC, त्याच्यासोबतच PSI, STI असिस्टंट, त्याच्यासोबतच ग्रामसेवक, पोलीस, तलाठी आणि याच्याशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये कंपल्सरी असलेला जो घटक आहे, कंपल्सरी तो घटक म्हणजे हा तुमचा पेपर आहे. म्हणजे महाराष्ट्रातली कुठलीही एक्झाम घेतली तुम्ही, ती क्लास 1 असेल किंवा क्लास 4 असेल, त्यामध्ये अभ्यासाचा किंवा जो अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे त्या अभ्यासक्रमातला सर्वात हा कंपल्सरी, राज्यशास्त्रातला हा सर्वात कंपल्सरी असलेला घटक आहे. हा म्हणजे काय फक्त ही कमिटी नाही, हे म्हणजे काय की हा जो पेपर आहे तुम्ही जो वर्षभर शिकताय तो पेपर हा कंपल्सरी असलेला पेपर आहे, ज्याला आपण पंचायत राज म्हणतो. त्यामुळे हे बघत असताना प्रामुख्याने, आणि हा खूप सोपा पेपर आहे, सोपा पेपर आहे, त्यामध्ये अवघड असं काही नाहीये. तर आज आपण जे पाहतोय, आज आपण वसंतराव नाईक समिती या घटकाचा अभ्यास करतोय. वसंतराव नाईक समितीच्या विषयी बोलताना अगोदर 2 मिनिटांमध्ये एका गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे. आपण या पेपरमध्ये भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती कशा कशा पद्धतीने होत आली हे आपण पाहतोय. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बलवंतराय मेहता समिती अभ्यासली होती. ही बलवंतराय मेहता समिती काय होती? बलवंतराय मेहता समिती म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करायची आहे. मग ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही बलवंतराय मेहता समिती होती. या बलवंतराय मेहता समितीने काय केलं होतं? या बलवंतराय मेहता समितीने या संपूर्ण भारतासाठी पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीने स्थापन करता येईल याचा अभ्यास केला. बलवंतराय मेहता समितीच्या अगोदर जो सामूहिक विकासाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम अयशस्वी का झाला याविषयीचा अभ्यास केला आणि आपला अहवाल सरकारला दिला. मेहता समितीचा जो अहवाल होता तो अहवाल असा होता की भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थांची स्थापना करण्यात यावी. आपण आता जे बोलतोय कुणाविषयी बोलतोय? मेहता समितीविषयी बोलतोय. बलवंतराय मेहता समिती, ज्या समितीची जबाबदारी किंवा कार्यकक्षा काय होती? संपूर्ण भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कशी निर्माण करता येईल याविषयीचं कार्य किंवा याविषयीचा अभ्यास हा बलवंतराय मेहता समितीने केला होता. मग त्या बलवंतराय मेहता समितीने जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या ज्या शिफारशी दिल्या भारत सरकारला, त्यामध्ये पहिली शिफारस काय होती किंवा ज्या प्रमुख शिफारशी होत्या त्यामध्ये भारतामध्ये पंचायत राजची स्थापना करणं आवश्यक आहे किंवा ती करायचीच आहे, पण ही स्थापना कशी असावी? ही 3 स्तरावर असावी. हे 3 स्तर कोणते असावेत? जिल्हा पातळीवरचा एक स्तर आहे, गट किंवा तालुका पातळीवरचा एक स्तर आहे आणि गाव पातळीवरचा एक स्तर आहे. म्हणजे जिल्हा, तालुका आणि गाव ह्या 3 स्तरावर ह्या संस्था स्थापन कर अशी स्पष्ट तरतूद ही बलवंतराय मेहता समितीने केली होती. त्याचबरोबर या समितीने काय सांगितलं होतं की या पंचायत राजच्या माध्यमातून लोकशाहीचं विकेंद्रीकरण करावं. आता लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणे याचा अर्थ असा होतो, जी सत्ता आहे ही सत्ता वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित झाली पाहिजे. ही सत्ता वेगवेगळ्या घटकांमध्ये अशी विभागून दिली पाहिजे. म्हणजे असं व्हायला नको, समजा केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे यांच्या कुणाच्या तरी एकाच ठिकाणी ही सत्ता केंद्रित झाली किंवा एकच व्यक्ती आहे किंवा फक्त मंत्रिमंडळ आहे किंवा फक्त पंतप्रधान आहे त्यांच्याकडेच ही सत्ता एकत्रित आलेली आहे, असं नाही. ही एकाच व्यक्तीकडं किंवा एकाच घटकाकडे सत्ता केंद्रित होणे याला आपण सत्तेचं केंद्रीकरण म्हणतो. आणि सत्ता ही सर्व पातळ्यांवर, सर्व स्तरांवर किंवा विविध घटकांमध्ये वाटून देणे याला आपण काय म्हणतो? याला विकेंद्रीकरण म्हणतो. बलवंतराय मेहता समितीने असं सुचवलं होतं की ह्या त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना झाल्यानंतर अशा पद्धतीने स्थापना करायची आहे किंवा अशा पद्धतीने त्या संस्थांना अधिकार द्यायचे आहेत की त्यातून लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत ती सत्ता पोहोचली पाहिजे, त्याला आपण लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणतो. आणि याच समितीने असं सांगितलं, ती महत्वाची तरतूद होती. बलवंतराय मेहता समिती संपूर्ण भारतासाठी अभ्यास करत होती. संपूर्ण भारतामध्ये पंचायत राजची आवश्यकता हे बलवंतराय मेहता समितीने सांगितलं, पण त्याचबरोबर बलवंतराय मेहता समितीने असं सांगितलं
की प्रत्येक घटक राज्याने आपापल्या सोयीनुसार पंचायत राजची स्थापना करावी. प्रत्येक घटक राज्याने आपापल्या सोयीनुसार, म्हणजे याचा अर्थ असा होतो, महाराष्ट्रामधील पंचायत राजचं स्वरूप वेगळं असेल, कर्नाटकचं वेगळं असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, काय काय सगळे आपली घटक राज्य असतील. या सर्व घटक राज्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं असेल, वेगवेगळं असेल. का? याचा सरळ अर्थ आहे की या मेहता समितीनं सांगितलं होतं की याबद्दल राज्यांना अधिकार असतील आणि राज्य काय करतील, आपापल्या सोयीनुसार किंवा आपापल्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक असा फेरबदल करतील. स्ट्रक्चर एकच असेल. कसं असेल? 3 स्तर असतील. ते 3 स्तर किंवा त्यामध्ये काय बदल करायचा. समजा एखादा स्तर जो जिल्ह्याला स्तर आहे किंवा जो तालुक्याला स्तर आहे, हा एखादा स्तर बदलून तुम्ही तालुक्याच्या ऐवजी किंवा जिल्हा आणि तालुका यामध्ये एखादा मंडळ तयार करणार आहात का, किंवा गाव आणि तालुका यामध्ये एखादा विभाग तयार करणार आहात का, म्हणजे त्याच्याबद्दलचं स्वातंत्र्य प्रत्येक घटक राज्याला असेल असा त्याचा अर्थ होतो. तर ही जी तरतूद होती, आपापल्या सोयीने प्रत्येक घटक राज्याने ह्या संस्था स्थापन करायच्या होत्या. मग त्यानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये ती प्रक्रिया सुरू झाली. तशीच प्रक्रिया कुठं सुरू झाली? तशीच प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आणि ही जी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पंचायत राजची स्थापना करण्याची, त्या प्रक्रियेचा आपण अभ्यास करत आहोत. आता ही प्रक्रिया सुरू झाली तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना करण्यासाठी जी पहिली समिती नेमली गेली, ती पहिली समिती कोणती होती? ही वसंतराव नाईक समिती होती. इथं पहा, आणखी एका गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय. ही जी बलवंतराय मेहता समिती होती, बलवंतराय मेहता समितीने ज्या शिफारशी मांडल्या त्या शिफारशींना ह्या राष्ट्रीय विकास मंडळाने मान्यता दिली. ही मान्यता कधी दिली? 1958 ला दिली. आणि 1958 ला मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदा भारतामध्ये राजस्थान मधील नागौर येथे पहिली पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली. ती कधी? 2 ऑक्टोबर 1959 ला. ही तारीख अत्यंत महत्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवायची. कायमस्वरूपी स्पर्धा परीक्षांमध्ये हा नेहमी प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था किंवा पंचायत राजची स्थापना कुठं झाली? राजस्थानमध्ये झाली. राजस्थानच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये झाली? नागौर जिल्ह्यामध्ये झाली. कधी झाली? 2 ऑक्टोबर 1958 ला झाली. पहिलं घटक राज्य, भारतातलं पहिलं घटक राज्य राजस्थान, जिथं पंचायत राजची स्थापना झाली. आपल्या या गोष्टीचा विचार करायचा आहे. हे 1958 आणि आपल्याकडचा हा जो कालखंड आहे 1960 किंवा हा 1958 आणि ही जी समिती स्थापन झाली कधी? 1961. म्हणजे हा एवढा कालखंड हा नेमका कशामुळे लागला यावर अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला बोलतोय. भारत स्वतंत्र झाला 1947 ला. भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राची स्थापना आपण काय सांगतो? 1960. 1 मे 1960 ला स्थापना झाली. कशाची? महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणजे 47 ला भारत स्वतंत्र होतोय, महाराष्ट्र 1960 ला स्थापन होतोय. या कालखंडामध्ये आज जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र हा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये होता किंवा वेगवेगळ्या ठिकाणी विभाजित झालेला होता. 1956 ला आजचा जो महाराष्ट्र आहे आणि आजचा जो गुजरात आहे ह्या दोन्हींचं मिळून एक मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण झालं. ते मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण होण्याच्या अगोदर जी ब्रिटिशांनी प्रांत रचना करून ठेवली होती त्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आजचा जो महाराष्ट्र आहे तो विभाजित झालेला होता. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा आजच्या महाराष्ट्रामध्ये हा जो भाग आहे की पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई, कोकण, पुणे विभाग, हा जो प्रदेश आहे हा प्रदेश हा मुंबई प्रांतामध्ये जोडला गेला होता. कुणी? ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. आजच्या महाराष्ट्रामध्ये जो मराठवाडा आहे हा मराठवाडा कुठं होता? निजामाच्या हैदराबाद संस्थानमध्ये होता. आजच्या महाराष्ट्रामध्ये जो विदर्भ आहे हा विदर्भ कुठं आहे? तर विदर्भ हा ब्रिटिशांच्या मध्य प्रांतामध्ये होता. हे प्रांत काय? प्रांत ही आज ज्याला आपण घटक राज्य या दृष्टिकोनातून बोलतो त्यालाच काय म्हटलं जातं? ब्रिटिशांनी प्रांत हा शब्द वापरलेला आहे. ब्रिटिशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारतामध्ये 11 प्रांतांची निर्मिती केली होती. त्याच वेळेस
आपल्या भारतामध्ये एकीकडे ब्रिटिश भारतामध्ये 11 प्रांत होते आणि त्याच वेळेस आपल्या भारतामध्ये संस्थानं होती. ही संस्थानं म्हणजे 550 पेक्षा जास्त संस्थानं होती. ही संस्थानं काय होती? संस्थान म्हणजे तो एक विशिष्ट प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा एक राजा आहे किंवा सम्राट आहे, त्याला नवाब म्हटलं जायचं, त्याला संस्थानिक म्हटलं जायचं किंवा राजा म्हटलं जायचं आणि त्यावर पूर्ण त्याचा अंमल असायचा. हे भारतामध्ये किती होते? भारताला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा 550 पेक्षा जास्त. काही खूप मोठी होती, काही खूप छोटी होती. हैदराबादचं संस्थान, निजामाचं संस्थान हे खूप मोठं, एवढं मोठं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाचं संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी भारत सरकारला निजामाच्या विरोधामध्ये लढाई लढावी लागली किंवा युद्ध पुकारावं लागलं. यावरून अंदाज घेतो आपण हे किती मोठं होतं. ठीक आहे, हा आपण मधला हा कालखंड घेतला की बलवंतराव मेहता समिती शिफारशी करते, परंतु याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये 1960च्या नंतर होते. का? कारण 1960च्या अगोदरचा मराठी भाषा बोलणारे लोक कुठं होते? मुंबई द्विभाषिक प्रांतामध्ये. त्याच्या अगोदर मुंबई प्रांतामध्ये. म्हणजे हा जो मराठी भाषा बोलणारा जो भूभाग आहे किंवा प्रदेश आहे किंवा ही माणसं आहेत, ही माणसं वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागली. ह्या सर्व लोकांचं एकत्रीकरण कधी झालं? 1 मे 1960ला. म्हणजे ती विदर्भातली मराठी बोलणारी माणसं, हैदराबाद संस्थानातली मराठी बोलणारी माणसं, त्या मुंबई प्रांतातली मराठी बोलणारी माणसं, ही सर्वात शेवटी एकत्र कधी आली? ही आली 1 मे 1960ला महाराष्ट्रामध्ये. तत्पूर्वी ती अगोदर द्विभाषिक राज्यामध्ये होती, त्या अगोदर ती मुंबई प्रांतामध्ये होती आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडामध्ये तर मध्य प्रांतात काही, हैदराबादच्या संस्थानामध्ये काही आणि इकडे मुंबई प्रांतामध्ये, म्हणजे अशी विखुरलेली होती. ही एकत्रित कधी आली? 1960ला. मग ही 1960ला आल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेला उशीर सुरू झाला किंवा ही उशिरा प्रक्रिया सुरू झाली. मग महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने असं ठरवलं की आता देशभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीची प्रक्रिया किंवा पंचायत राजच्या निर्मितीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता महाराष्ट्रातही ही प्रक्रिया सुरू करणं आवश्यक आहे. म्हणून ही प्रक्रिया सुरू करताना पहिल्यांदा जी समिती स्थापन केली ती समिती कुठली? वसंतराव नाईक समिती स्थापन केली. ही समिती कधी स्थापन केली? ही समिती 27 जून 1960ला स्थापन झाली. यावर प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या स्थापनेसाठी जी समिती स्थापन केली होती किंवा निर्माण केली होती, त्या पहिली समिती, त्याचं नाव काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं नाव वसंतराव नाईक समिती. दुसरा प्रश्न यावर असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी झाली? ही तुम्हाला इथं तारीख सांगता येईल, ही माहिती. 27 जून 1960ला ही समिती स्थापन झाली. ही समितीचा उद्देश काय होता? असा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जाईल तेव्हा तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे? वसंतराव नाईक समितीचा उद्देश हा महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. बलवंतराव मेहता समितीचा उद्देश काय होता? हा प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारला जातो तेव्हा तुम्ही काय सांगणार की संपूर्ण भारतामध्ये पंचायत राजची स्थापना कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बलवंतराव मेहता समिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कशी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक समिती आहे. म्हणजे हे दोन्ही समित्या ह्या 2 पातळ्यांवर काम करतात. एक महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी आहे, तर दुसरी आहे ती संपूर्ण भारतासाठी केंद्रीय स्तरावर काम करण्यासाठी. आपण सध्या वसंतराव नाईक समिती शिकतो. ठीक आहे, तुम्हाला त्या समितीची पार्श्वभूमी कळाली, ही स्थापना कळाली. या समितीमध्ये जे प्रमुख सदस्य होते, या सदस्यांची इथं मी नावं लिहिली आहेत. ही सदस्य कोणती आहेत? यामध्ये भगवंतराव गाडे होते, यामध्ये बाळासाहेब देसाई होते, यामध्ये यार्दी नावाचे व्यक्ती होते, यामध्ये साठे नावाची व्यक्ती होती, यामध्ये SP मोहिते ही एक व्यक्ती होती. ही म्हणजे वसंतराव नाईक हे या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या नावाने ही समिती ओळखली जाते, वसंतराव नाईक. आणि याबरोबर दुसरी एक गोष्ट अशी की वसंतराव नाईक हे त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री होते. आता ही समितीची स्थापना किंवा सदस्य झाल्यानंतर या समितीच्या ज्या कार्यकक्षा होत्या, कार्यकक्षा या शब्दाचा अर्थ आपण असा घ्यायचा, ठीक आहे समितीची स्थापना झाली, परंतु ही समिती नेमकी कुठल्या मुद्द्यांवर काम करणार आहे? समिती स्थापन झाली, परंतु समितीनं अभ्यास करायचा आहे, म्हणजे कोणकोणत्या घटकांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा हे सुद्धा यामध्ये सुचवलेलं होतं. वसंतराव नाईक समिती काय अभ्यास करणार आहे? तर त्या कार्यकक्षेमध्ये कुठल्या गोष्टी होत्या?
पहिल्यांदा सभासदांची पात्रता काय असणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना होणार आहे, केली जाणार आहे. मग ही पंचायत राजची स्थापना केल्यानंतर जे लोक ह्या संस्थांचे सदस्य होणार आहेत तर त्यांच्या पात्रता काय असाव्यात. म्हणजे पात्रता म्हणजे काय, ठीक आहे, मग त्यांचा वयाची अट ठेवायची आहे, शिक्षणाची अट ठेवायची आहे, काही राजकीय सहभागाची किंवा राजकीय ज्ञानाची अट ठेवायची आहे, किंवा काही आरक्षणाच्या अटी ठेवायच्या आहेत, किंवा काही ना ज्याला आपण म्हणतो की नॉमिनेशन जी पद्धत असते किंवा हे कसं असेल की याबद्दलचा तो अभ्यास करायचा आहे. सदस्यांची पात्रता हा मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता सरकारचं नियंत्रण. सरकारचं नियंत्रण याचा तुम्ही असा अर्थ घ्यायचा की पंचायत राजची स्थापना झाल्यानंतर ह्या ज्या संस्था असणार आहेत या सर्व संस्थांवर सरकारचं नियंत्रण किती असणार आहे. नियंत्रण किती असणार म्हणजे त्या सरकारचा हस्तक्षेप किती असणार आहे, सरकार कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे, हे याबद्दलचा अभ्यास हा या समितीने करायचा होता. आता आपल्याकडे एक नियम आहे बघा, लक्षात असो तुम्हाला, आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सरकारच्या नियंत्रणात आहेत. पण सरकारच्या कोणत्या, महाराष्ट्र सरकारच्या. महाराष्ट्राबद्दल आपण बोललो तर घटक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जी अधिकारांची विभागणी झाली आहे ती अधिकारांची विभागणी कशी झाली त्यासाठी बघा तुम्ही FY ला शिकला असाल 3 प्रकारच्या सूच्या आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत. या सूच्या कोणत्या होत्या, केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे आणि शेषाधिकार आहेत. आपण असं शिकलो होतो की ज्या विषयांचा केंद्र सूचीमध्ये समावेश आहे त्याबद्दलचे सर्व अधिकार, निर्णय, आदेश केंद्र सरकार घेईल. ज्या विषयाचा समावेश हा राज्य सूचीमध्ये आहे त्याबद्दलचे कायदा करण्याची प्रक्रिया असेल, त्याबद्दलचे आदेश असतील, निर्णय असतील किंवा त्याबद्दलची प्रत्येक कार्यवाही असेल ती कोण करणार आहे, राज्य सरकार आहेत किंवा घटक राज्य सरकारे करणार आहेत. आणि जे विषय हे समवर्ती सूचीमध्ये आहेत तर त्या विषयाबद्दल केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार ह्या दोघांना अधिकार दिले. परंतु एक अट त्यामध्ये अशी नेमली गेली किंवा अशी अट त्यामध्ये टाकली गेली की समजा एखादा विषय आहे त्या विषयावर, एकाच विषयावर समजा केंद्र सरकारने कायदा केला, त्याच विषयावर घटक राज्य सरकारने कायदा केला, तर अशा परिस्थितीमध्ये घटक राज्याचा कायदा हा नष्ट होईल किंवा तो प्रभावहीन ठरेल आणि केंद्र सरकारचा कायदा लागू राहील. याचा दुसरा अर्थ काय की जोपर्यंत एखाद्या विषयावर केंद्र सरकार लक्ष घालत नाही तोपर्यंत समवर्ती सूचीतला कुठलाही विषय त्यावर राज्य सरकारे आपापल्या पद्धतीने कायदा करू शकतात किंवा अध्यादेश काढू शकतात. इथं आपण म्हणतो की पंचायत राज यावर जे नियंत्रण आहे ते नियंत्रण कुणाचे आहेत, ते फक्त राज्य सरकारांचे आहेत. का, कारण हा जो विषय आहे हा विषय राज्य सूचीतला आहे. याचं कारण काय आहे, पंचायत राज हा जो विषय आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हा जो विषय आहे हा राज्य सूचीतला विषय आहे आणि राज्य सूचीतला विषय असल्यामुळे सरकार त्यामध्ये लक्ष घालणार नाही. मग जरी राज्य सूचीतला विषय असला तरी सुद्धा सरकारने याबद्दल किती नियंत्रण ठेवायचं किंवा त्या नियंत्रणाची पातळी काय असेल किंवा ते नियंत्रण कुठपर्यंत असेल याबद्दलचा अभ्यास करायचा आहे. कुणी, वसंतराव नाईक समितीने करायचा आहे. दुसरा अभ्यासाचा घटक त्यांचा काय आहे, या पंचायत राज संस्थांविषयी किंवा या संस्थांच्या कार्याला गती देण्यासाठी नोकर वर्गाची आवश्यकता आहे. नोकर वर्ग असणार आहे. मग हा जो नोकर वर्ग असणार आहे याच्या सेवा शर्ती काय असतील, यांची नियुक्ती कशी होणार आहे, त्यांची पात्रता कशी होणार आहे किंवा कशी असणार आहे, त्यांचे पगार कसे दिले जाणार आहेत, त्यामध्ये त्या संस्थांचा किती वाटा असणार आहे किंवा तो सरकारचा किती वाटा असणार, म्हणजे याबद्दलचे. आता प्रामुख्याने त्यासाठी लागणारा नोकर वर्ग कसा असेल, त्याच्या पात्रता काय असतील किंवा त्याची सेवा शर्ती म्हणजे बदली, बढती, पदोन्नती ह्या ज्या गोष्टी आहेत, बडतर्फी, म्हणजे याबद्दलही विचार करायचा होता किंवा याबद्दलही अभ्यास करायचा होता वसंतराव नाईक समितीने. दुसऱ्या एका महत्वाच्या घटकावर विचार करायचा होता, तो घटक आहे आर्थिक साधने. आर्थिक साधने म्हणजे ह्या सर्व पंचायत राज संस्थांना प्रभावीपणे काम करता यावं यासाठी आर्थिक घटकांची गरज आहे. की ही जी आर्थिक साधने आहेत की ह्या संस्था, पंचायत राजच्या संस्था कोणत्या माध्यमातून अर्निंग करतील किंवा कोणत्या माध्यमातून त्यांच्याकडे पैसा येईल याबद्दल अभ्यास करायचा आहे. आता ठीक आहे, आपण पाहतो की नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, यांना काही स्वतःचे काही पैसा जमा करण्याचे यांच्याकडे स्रोत असतात. आपण कर देतो वेगवेगळ्या माध्यमातून,
ती नळपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ही तर सर्वश्रुत असलेला किंवा सर्वांना माहीत असलेले हे कराच्या पद्धती आहेत. मग असे अनेक प्रकारचे कर आहेत. तर ते कर संकलित करण्याचं काम ह्या संस्थांनी करायचं आहे. पण त्याचबरोबर त्या करातला किती वाटा सरकारला द्यायचा, किती वाटा जवळ ठेवायचा, म्हणजे याबद्दलचा जो अभ्यास करायचा आहे तो या समितीने करायचा. एक मात्र निश्चित आहे की प्रत्येक संस्थांना त्यांचा विकास करण्यासाठी आर्थिक साधने आवश्यक आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने देता येतील किंवा कुठल्या पद्धतीने ते त्यांच्याकडं पैसा जमा राहील या दृष्टिकोनातून हे विचार करण्याचं एक काम होतं. त्यानंतर बघा, ही अधिकाऱ्यांची कार्य किंवा अधिकाऱ्यांचे अधिकार. हमखास असं होतं किंवा अनेक वेळा असं होतं, अधिकाऱ्यांचे अधिकार काय आहेत आणि पदाधिकाऱ्यांचे अधिकार काय आहेत यामध्ये संघर्ष होतो. ग्रामपंचायतीमध्ये गेलं तर सरपंच आहे आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक असतो. ह्या दोन गटांमध्ये किंवा ह्या दोन्ही घटकांमध्ये जर समन्वय असेल तर कामाला किंवा विकास कामाला खूप चांगली गती मिळते. मात्र या दोन्हीमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर त्याचा विकासावर नकारात्मक परिणाम होतो. ह्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रत्येक स्तरावर असा आहे, एक प्रशासकीय प्रमुख असतो आणि दुसरा राजकीय प्रमुख असतो आणि ह्या दोन्ही प्रमुखांच्या माध्यमातून ह्या सर्व विकास कामांची प्रक्रिया सुरू असते. ग्रामपंचायत घेतली तर ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला दिसेल की ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख असतो, सरपंच हा राजकीय प्रमुख असतो. पंचायत समितीला तुम्ही गेलात तर तो बीडीओ असतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ज्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो, हा प्रशासकीय अधिकारी असतो आणि त्याच पंचायत समितीचा सभापती असतो हा राजकीय प्रमुख असतो. जिल्हा पातळीवर गेला तर तो जिल्हा परिषद जो अध्यक्ष असतो, निवडून आलेला लोकांकडून प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेला असतो, त्या सदस्यांनी त्याला अध्यक्ष म्हणून निवडलेला असतं, तो अध्यक्ष असतो राजकीय प्रमुख असतो आणि तिथला जो सीईओ असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, तो कोण असतो, प्रशासकीय असतो. आता इथं ही जी तरतूद केली आहे कशामुळे, आता ह्या प्रत्येक स्तरावर हे जो राजकीय प्रमुख आणि प्रशासकीय प्रमुख आहे, ह्या दोन्हीमध्ये समन्वय असावा किंवा दोन्हीमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून ह्या लोकांच्या अधिकारांबद्दल स्पष्टीकरण केलं पाहिजे. हे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांचं हे अधिकार आहे, याच्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कक्षा ओलांडायच्या नाही किंवा मर्यादा ओलांडायच्या नाही. हा सरपंच आहे किंवा सभापती आहे किंवा जिल्हाध्यक्ष आहे, त्यांचे हे अधिकार आहेत, याच्या नंतर त्यांनी त्याच्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत. याबद्दल कुठंतरी एक वाक्यता असावी किंवा याबद्दल थोडा विचार करण्यात यावा. या उद्देशाने अधिकाऱ्यांचे अधिकार काय असावेत याबद्दल अभ्यास करण्याचं काम होतं. आणि त्याबरोबर आणखी एक महत्वाच्या गोष्टीवर काम त्यांना करायचं होतं. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना होणार आहे. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्थापना केल्यानंतर ह्या सर्व पंचायत राज संस्थांबद्दल एखादा विशिष्ट कायदा असला पाहिजे, एखादी विशिष्ट नियमावली त्याची असली पाहिजे आणि तो कायदा किंवा ती नियमावली सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबद्दल सुद्धा विचार करण्याचं कार्य हे कुणी करायचं आहे, वसंतराव नाईक समितीने करायचं आहे. वसंतराव नाईक समितीच्या कार्यकक्षा म्हणजे वसंतराव नाईक समितीने कोणकोणत्या घटकावर प्रमुख अभ्यास करायचा होता, तर तो सभासदांची पात्रता काय असेल, सरकारचं किती नियंत्रण असेल ह्या संस्थांवर, त्याबद्दल अभ्यास करायचा होता. ह्या संस्थांबद्दल जे नोकर वर्ग नियुक्त करायचा आहे त्याबद्दलच्या तरतुदी काय असतात त्यावर अभ्यास करायचा आहे. ह्या पंचायत राजच्या ज्या संस्था आहेत त्यांची आर्थिक साधनं किंवा आर्थिक सोर्स त्यांचे काय त्यावर अभ्यास करायचा आहे. अधिकाऱ्यांचे अधिकार काय असतील त्यावर अभ्यास करायचा आहे किंवा कायद्याची निर्मितीबाबत सुद्धा विचार करायचा की या सर्व पंचायत राज संस्थांबद्दल एखादा विशिष्ट कायदा निर्माण करता येईल का किंवा तो कसा करता येईल किंवा त्या कायद्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात, अशा सर्वांगीण पद्धतीने त्यावर विचार करायचा आहे. हे तुम्हाला कळलं. आता या समितीने हे घटक डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची सुरुवात केली, अभ्यास केला आणि त्यावर आपला अहवाल तयार केला. हा अहवाल 15 मार्च 1961 ला महाराष्ट्र सरकारला सादर केला. 2 तारखा लक्षात ठेवायच्या. वसंतराव नाईक समितीची स्थापना ही 27 जून 1960 ला झाली. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कशी करायची याबद्दलचा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी आपला अहवाल 15 मार्च 1961 ला सादर केला. हा अहवाल कुणाकडे सादर केला, तर याचं उत्तर काय असेल किंवा ते तुम्ही काय लक्षात ठेवा, हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला नाही,
हा अहवाल हा महाराष्ट्र सरकारकडे सादर. अहवालाचं एक वैशिष्ट्य होतं की ह्या अहवालाचं वैशिष्ट्य काय होतं, वसंतराव नाईक समितीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशींची जी एकूण संख्या आहे 216 शिफारशी, 216 शिफारशी वसंतराव नाईक समितीच्या अहवालामध्ये होत्या. म्हणजे खूप मोठ्या स्तरावर हा अभ्यास झाला होता. अत्यंत सूक्ष्म स्तरावर विचार करून त्या शिफारशी निर्माण झाल्या होत्या आणि त्यांची फिगर किती आहे ही 216. आता ह्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशींबद्दल आपण आता बोलतोय. वसंतराव नाईक समितीने अभ्यास करून ज्या शिफारशी दिल्या त्या शिफारशींची संख्या किती आहे 216. तर त्यातल्या ज्या प्रमुख शिफारशी आहेत, आता हे बघा, ह्या शिफारशी म्हणजे काय, याच शिफारशींच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झालेली आहे. म्हणजे या शिफारशी ह्या स्थापनेसाठी मूलभूत आधार आहेत. कारण ह्या समितीच्या स्थापनेचा उद्देशच तो होता की महाराष्ट्रामध्ये स्थापना करायची आहे पंचायत राजची आणि त्याबद्दल शिफारशी करायची आहेत. तर पहिली शिफारस आहे त्रिस्तरीय रचना. जी त्रिस्तरीय रचना बलवंतराव मेहता समितीने सांगितली होती, त्याच पद्धतीने वसंतराव नाईक समितीने त्रिस्तरीय रचनेचा जो मुद्दा होता तो मुद्दा जशास तसा महाराष्ट्रासाठी स्वीकारला आहे. म्हणजे त्रिस्तरीय रचनेची बलवंतराव मेहता समितीची तरतूद जशास तशी महाराष्ट्रासाठी स्वीकारली. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असेल, तालुका स्तरावर गट परिषद किंवा ज्याला आपण म्हणतो की पंचायत समिती असेल, आणि जो गाव स्तर आहे या गावावर काय असेल, ती ग्रामपंचायत असेल. म्हणजे गाव पातळीवर एक संस्था, तालुका पातळीवर एक संस्था आणि जिल्हा पातळीवर एक संस्था. ही शिफारस पुन्हा महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक समितीने केलेली आहे, ती आपल्या दिसून येते. दुसरी एक महत्वाची शिफारस सांगितली, ती शिफारस अशी होती की वसंतराव नाईक समिती म्हणते की सरकारने आता यातून लक्ष बाहेर काढावं किंवा सरकारने आता स्थानिक संस्थांच्या किंवा पंचायत राजच्या कार्यक्रमामध्ये लक्ष घालू नये. सरकार जेवढं अलिप्त राहील, सरकार या संस्थांपासून जेवढं बाहेर राहील, तेवढा या संस्थांच्या विकासाला वाव राहील. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सरकारच्या कामाची व्याप्ती जर पाहिली तर सरकारच्याच धोरणानुसार जर प्रत्येक संस्थांचं काम करायचं म्हणजे सरकारचं काय होईल, सरकारच्या कामाचा व्याप वाढेल. ज्या पद्धतीने किंवा ज्या वेगाने लक्ष घालण्याची आणि त्या प्रक्रियेला ज्या पद्धतीने वेग देण्याची गरज आहे, तेवढा वेग सरकारला देता येणार. म्हणजे सरकारने काय करायचंय, त्या संस्थांमधून आता आपलं स्वतःचं लक्ष बाहेर काढायचं आहे. आपण फक्त महाराष्ट्राच्या राज्यकारभारावर लक्ष द्यायचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पूर्ण अधिकार त्या संस्थांना द्यायचे आहेत, त्या पंचायत राजच्या संस्थांना. ही खूप चांगली शिफारस त्या नाईक समितीने केली. म्हणजे सरकारने आता स्थानिक संस्थांपासून बाजूला व्हायचंय, सरकारने जास्त लक्ष घालायचं नाही, ते त्यांच्यावर सोपवून द्यायचं, हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुन्हा ज्या विविध संस्थांसाठी ज्या शिफारशी केल्या, जिल्हा परिषदेसाठी शिफारशी केल्या, पंचायत समितीसाठी शिफारशी केल्या, ग्रामपंचायतीसाठी शिफारशी केल्या. आता जे जिल्हा परिषदेसाठी शिफारशी केल्या त्यामध्ये असं सांगितलं की जिल्हा परिषदेचे जे सदस्य निवडून आणायचे आहेत ते सदस्य, बहुसंख्य सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीमधून निवडून आणावे. प्रत्यक्ष निवडणूक म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जातो म्हणजे मतदान करण्यासाठी सामोरे जातो, ती प्रत्यक्ष निवडणूक असते. म्हणजे आपल्या देशातील सर्व स्त्री पुरुष ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे, त्यांच्यामध्ये कुठलाही भेदाभेद न करता त्यांना दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे, तो अधिकार म्हणजे काय, हा सार्वत्रिक मतदानाचा अधिकार असतो. आपल्याकडे त्याचं एक स्वतंत्र नाव आहे, ते नाव काय आहे, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती. म्हणजे या माध्यमातून जिल्हा परिषदेचे बहुसंख्य लोक निवडले जावेत, ही शिफारस केली. म्हणजे नामनियुक्त लोक नसावेत, नॉमिनेटेड केलेले नसावेत, सरकारने नेमलेले नसावेत, किंवा जरी ते असले तरी त्यांची संख्या ही खूप कमी असावी. आणि बहुसंख्य लोक कसे असावेत, प्रत्यक्ष जनतेकडून, जनतेचं प्रतिनिधित्व करणारे लोक असावेत. दुसरी तरतूद अशी केली,
प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जे सदस्य असणार आहेत त्या सदस्यांची संख्या ही कमीत कमी 40 असणार आहे, जास्तीत जास्त 60 असणार आहे. कमीत कमी 40 किंवा जास्तीत जास्त 60 हे कशाच्या आधी ठरणार आहे? हे तिथल्या लोकसंख्येच्या आधारावर ठरणार आहे. त्या जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, त्या जिल्ह्याचा विस्तार किती आहे, त्यानुसार ही संख्या ठरणार आहे. की इथं सांगितलंय किती, मग ही संख्या ठरवत असताना 25 ते 35 हजारास एक प्रतिनिधी या पद्धतीने तो रेशिओ सांगितलाय. म्हणजे काय, त्या भूभागानुसार किंवा त्या लोकसंख्ये कमीत कमी 25,000 ते जास्तीत जास्त 35,000 या दरम्यान एक प्रतिनिधी असावा. आणि मग ते असं होईल की काही जिल्ह्यांचे कमीत कमी 40 असतील, काहींचे 60 असतील. म्हणजे कमीत कमी ते कुठपर्यंत 40 पर्यंत येतील, जास्तीत जास्त 60 पर्यंत येतील. ही कुणाची तरतूद आहे? ही नाईक समितीची तरतूद आहे. इथं हेही लक्षात ठेवायचं तुम्हाला की प्रत्येक समितीने ज्या तरतुदी मांडलेल्या आहेत त्या सर्व तरतुदी ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला मुद्दा एकच असेल, ही समिती वेगळं सांगते, दुसरी समिती वेगळी सांगते. तुम्हाला त्या प्रत्येक समितीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. नाईक समिती म्हणते की 40 ते 60 एवढी सदस्य संख्या असेल जिल्हा परिषदेची. सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळावं. सर्व गट म्हणजे कुठले? अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, मागास प्रवर्ग असेल, स्त्रिया असतील, म्हणजे समाजातले जे वेगवेगळे गट आहेत, समाजातले वेगवेगळे जे समूह आहेत, जे एकमेकांपासून स्वतःला वेगळं समजतात किंवा यांच्या स्वतंत्र ओळखी आहेत, अशा सर्व गटांना यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं. म्हणजे असं व्हायला नकोय की ही जी जिल्हा परिषद आहे ती विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामध्ये मागासलेले, विकसित असलेले, अनुसूचित जातींचे, अनुसूचित जमातींचे, आणखी काही वेगळ्या निकषाच्या आधारे जे मागासलेले आहेत त्यांचे, म्हणजे सर्वांचे प्रतिनिधी असावेत याबद्दलची शिफारस ही सरकारला केली वसंतराव नाईक समितीने. चांगला मुद्दा आहे की चांगली शिफारस आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जिल्हा परिषदांना स्वतंत्र अध्यक्ष व उपाध्यक्ष असावा अशी तरतूद केलेली आहे. याबद्दल बघा की जी या अगोदरची राष्ट्रीय स्तरावरची जी समिती होती, बलवंतराव मेहता समिती, त्या समितीने असं सांगितलं होतं की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल. ती तरतूद स्वीकारली नाही. कुणी? या समितीने स्वीकारली नाही. मग या समितीने काय सांगितलं की इथं जिल्हा परिषदेचे स्वतंत्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले असतील. ते कुणातून निवडले जातील? जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्याकडून ते निवडले. तशी तरतूद होती. दुसरी एक महत्त्वाची तरतूद होती, बलवंतराव मेहता समितीने असं सांगितलं होतं की त्या जिल्हा परिषदेमध्ये त्या जिल्ह्यातील आमदार आणि खासदार हे सदस्य असतील. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये खासदार असणे किंवा जिल्हा परिषदेमध्ये आमदार असण्यामध्ये त्या लोकांचं अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या खूप मोठं नियंत्रण म्हणा ते कुणावर असणार आहे? बाकीच्या सदस्यांवर असणार आहे. खासदार तिथं उपस्थित असेल तर बाकीच्या सर्वसामान्य सदस्यांना त्यांच्या पद्धतीने काम करता येणार नाही. त्या कामावर खूप मोठ्या मर्यादा येतील. तर ती बलवंतराव मेहता समितीने जी शिफारस सांगितली होती की खासदार आणि आमदार त्या जिल्ह्यात तिथं जिल्हा परिषदेला असतील, तर ती शिफारस वसंतराव नाईक समितीने स्वीकारली नाही. ते नसले पाहिजेत. का? कारण त्यांच्यामुळे ह्या बाकीच्या सदस्यांना प्रभावित व्हावं लागेल, त्यांच्यामुळे यांना व्यवस्थित कामं करता येणार नाहीत ही त्यामागची अपेक्षा होती. त्यामुळे ते नाकारलं गेलं. दुसरी गोष्ट, कलेक्टरचा काही संबंध नसतो. मी तुम्हाला आता सांगितलं की मेहता समितीने सांगितलं होतं की जिल्ह्याचा कलेक्टर हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल. वसंतराव नाईक समितीने सांगितलं की कलेक्टर अध्यक्ष असणार नाही किंवा त्याचा काहीही संबंध असणार नाही, तर त्यासाठी स्वतंत्र एक प्रशासकीय अधिकारी असावा. जिल्ह्याचा कलेक्टर का असेल, त्याला जिल्हाही सांभाळायचा आहे, त्याच्या कामाचा खूप मोठा व्याप असेल आणि त्याचबरोबर तो जर जिल्हा परिषदेचाही अध्यक्ष असेल तर काय होईल? त्याच्या कामावर मर्यादा येतील किंवा तो तेवढ्या सक्षमतेने काम करणार. तर त्यासाठी स्वतंत्रपणे ह्या राज्य सरकारच्या सेवेतील एक अधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा परिषदेचे कार्य करणारा प्रशासकीय अधिकारी असावा अशी खूप चांगली तरतूद या समितीने केली. आणि त्यामुळे आपण पाहतो की सध्या जिल्हा परिषदेमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, सीईओ, तो कुठं सरकारकडून आलेला असतो किंवा तो सरकारचा प्रतिनिधी असतो. आणि त्याच वेळेस आपल्याकडे जिल्हा परिषद जो अध्यक्ष असतात ते जनतेकडून जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांचे ते अध्यक्ष असतात किंवा त्यांच्या माध्यमातून ते त्याचे लीडर असतात.
ह्या दोन्ही स्तरावर ती दोघं एकत्रितपणे येऊन काम करतात आणि ती लोकसंख्या दिली आहे की 25 ते 35,000 या दरम्यान एक सदस्य या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या असावी. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, वसंतराव नाईक समितीची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली, ती स्थापना कधी झाली, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, त्या समितीचे सदस्य कोण होते, त्या समितीने जे कामं केले किंवा त्यांची जी कार्यकक्षा होती, त्या समितीने जो अभ्यास करायचा होता तो कोणकोणत्या घटकांवर करायचा होता, त्या समितीने आपला अहवाल सरकारला कधी सादर केला, त्या अहवालामध्ये किती शिफारशी होत्या, त्यातल्या ज्या प्रमुख शिफारशी आहेत त्या शिफारशींचा आपण अभ्यास. मग त्यासाठी जिल्हा परिषदेसाठी शिफारशी होत्या, पंचायत समितीसाठी शिफारशी होत्या, ग्रामपंचायतीसाठी शिफारशी होत्या, आणखी वेगवेगळ्या आर्थिक साधनातील वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी आहेत. या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत फक्त जिल्हा परिषदेच्या शिफारशी पर्यंतच इथं विचार केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीच्या उर्वरित शिफारशींचा आपण अभ्यास करणार आहोत. अत्यंत सोपा, साधा, लक्षात ठेवायला सहजपणे लक्षात ठेवता येईल असा हा घटक आहे. मात्र तुम्ही त्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष दिलं तरच ते तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आणि